गाईस, केम छो मजामा. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज मी बनवणार होती डुग्गूला फिक्क उपीट. तर ते मी कसं बनवते ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार होती. कारण की माझा मुलगा तो खूप चवीने खातो, तुमचे पण मुलं खूप चवीने खायला पाहिजे म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार होती. पहिल्या आधी मी रवा भाजून घेते, एकदम अर्धा वाटी म्हणजे अर्ध्या वाटीच्या पण कमी रवा भाजून घेते. त्याच्यानंतर तेल टाकते कढाईमध्ये तेल टाकल्यानंतर राई टाकते, जिरं टाकते, त्याच्यानंतर अर्धा चिरलेला कांदा टाकते आणि 2 फोडी फक्त मिरची टाकते. त्याच्यानंतर त्याच्यात हळद टाकून घेते. हळद टाकल्यानंतर हे चांगलं असं परतू देते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेते. अर्धा छोटा असला तर मोठा असला तर छोटा असला तर 1 ग्लास आणि मोठा असला तर अर्धा ग्लास. त्यानंतर तो रवा टाकून घेते, त्याला चांगला असं शिजू देते आणि त्याच्यानंतर त्याच्यात कोथिंबीर. बघू शकता हे उपीट तयार आहे. त्यानंतर डुगूची खूप जास्त तब्येत बिघडलेली म्हणून त्याला पहिलं औषध देऊन घेतलं आणि मग नंतर उपीट खाऊ घातलं. कारण की जर जेवणानंतर खाऊ घातलं असतं तर त्याने सगळं ऑमेट केलं असतं. हे बघू